हॅलो मंदार, आम्ही पद्माकर बोलतोय. अरे बोला. तुमचं कसं चाललंय? आणि मधुरा बहिणींची तब्येत कशी आहे? आहे ठीक आहे. म्हणजे डॉक्टरही म्हणतायत काळजीचं काही कारण नाही आहे, पण अजून जपायला सांगितलंय तिला. अरे वा, चांगली बातमी आहे. बरं, सुशांतची काय खबर आहे? नाही हो, आम्हीही शोधतोय पण अजून काहीच पत्ता लागत नाहीये. काय मंदार, असं होतं की नात्यांमध्ये ताण निर्माण होतात, पण काही दिवसांनी ते ताण नाहीसे होतात आणि माणसं पुन्हा एकत्र येतात, जवळ येतात. आमची खात्री आहे सुशांत नक्कीच सापडेल, लवकर परत येईल तो. बरं, तुम्हाला काही मदत लागली तर निसंकोचपणे सांगा, आणि काही कळलं तरी लगेच कळवा. ठीक आहे? हो. बरं. बाबा, हल्ली कुठलं नवीन काम करताय तुम्ही? नाही म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा पुस्तकं, फाईल्स यांचा नुसता ढीग रचलेला असतो. कामात नुसते गर्क असता. गौरी, तुला खोटं वाटेल पण जेव्हापासून मी पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली ना, तेव्हापासून बऱ्याच केसेस माझ्याकडे आल्या आहेत ग. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण बाबा, कांता शेठ बरोबरच्या कामाचं म्हणजे तुम्ही सोडणार आहात का ते काम? नाही नाही नाही, ते काम सोडणार नाही, ते काम चालूच आहे. काय, ऑफिसची आता घडी बसलेली आहे, माणसं तयार झालेली आहेत. मी तिथे जास्त वेळ बसून काम करणं त्याची काही गरज नाही. आणि खरं सांगू का गौरी, हे ऑफिसमध्ये बसून असं टेबलवरचं काम करणं हा माझा पिंड नाही. मला सुद्धा तेच वाटतं. तुमचं कार्यक्षेत्र म्हणजे कोर्टरूम, केस जिंकणं. तुम्हाला ते आवडतं आणि ते काम तुम्हाला शोभतं सुद्धा. गौरी, माझ्या मनातलं बोलतेस तू. गौरी, या केसेस माझ्याकडे यायला लागल्यापासून ना मी असा खूप उत्साही आहे. ते दिसतच आहे. बरं, मी आता एक गुड न्यूज सांगू. दाराबाहेर कोणाला जर उभं केलं असेल तर त्याला लगेच आत घेऊन ये. बाबा, तसं काही असेल तर मी त्याचा हात धरून तुमच्या समोर आणून उभं करेन त्याला. बस. मग गुड न्यूज काय? गुड न्यूज अशी आहे की मला टीव्हीच्या एका न्यूज चॅनलचा जॉब मिळाला. आजच मीटिंग झाली. कामाचं स्वरूप, पगार, पर्क्स सगळं काही ठरलंय. क्या बात आहे. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. आता गौरी रणदिवे टीव्हीवर झळकणार. दॅट्स ग्रेट. या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? काय हो बाबा? कम सांग ना, काय म्हणणं आहे आपलं? टीव्हीवर न्यूज देताना लोकांशी डायरेक्टली संबंध येतो. करेक्ट. ह्या फील्ड मध्ये स्पर्धा खूप असल्याने खूप अलर्ट राहावं लागतं. करेक्ट. बाबा, हा अनुभव घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. दॅट्स ग्रेट. ऑल द बेस्ट डिअर, ऑल द बेस्ट. थँक्यू. नको, शेवटचा घास, शेवटचा घास. बस. काय तू खूप खाल्लं रे मी. घे. छान झालंय ना शिरा? सुशांतला खूप आवडतो. मंदार, सकाळी जेव्हा शिरा बनत होता ना, तेव्हा सुशांतची खूप आठवण येत होती. काय सांगू का तुला, मला प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येते. मी फक्त बोलत नाही इतकंच. सुशांत, सुशांत, अरे कुठे आहेस तू? अरे आम्ही आत्ताच तुझी आठवण काढत होतो. 100 वर्ष जगशील बघ. मला दे. 100 वर्ष जगून काय करू मी दादा? आहे त्या आयुष्यात जगणं आता मुश्किल झालंय. हे अरे अरे काय बोलतोयस तू? वेडा आहेस का?
हे बघ, आणि ते सगळं जाऊ दे, तू मला सांग, तू आत्ता कुठे आहेस? मी आत्ता तुला घ्यायला येतोय. दादा प्लीज, सध्या तरी मी यायच्या परिस्थितीत अजिबात नाहीये. कदाचित मी कधीच परत येणार नाही. सुशांत, हेच सांगायला मी फोन केला की मी जिवंत आहे सध्या तरी. ए सुशांत थांब. ए मला दे. अगं काय बोलतोय हा? काय झालं? हॅलो सुशांत, मधुरा बोलतीये. सुशांत कुठे आहेस तू? ये ना घरी, ये ना लवकर. आम्हाला खूप आठवण येते तुझी. वहिनी प्लीज, निदान तू तरी मला गळ घालू नकोस. तुला माहितीये मी तुला नाही म्हणू शकत. नाही सुशांत, ऐक तरी. काय झालं? फोन ठेवला? आता आउट ऑफ रीच का? यांनी बंद केला की काय फोन? असं का करतो हा? इथे आमची अशी अवस्था आणि हा का असं? यांनी बंद केलाय फोन. ए हे बघ, तू काळजी करू नकोस. वील फाइंड हिम आउट, डोंट वरी. हा, वील शोली फाइंड हिम आउट. यांनी स्विच ऑफ केलं बहुतेक. पद्माकर साहेब, मी गोवर्धन बोलतोय. बोला गोवर्धन. मी असं ऐकलं की मेघना मिठाईचा एक मोठा कारखाना काढते. होय, आम्हालाही कळलंय. कमाल आहे तिची. एवढा मोठा अमृतेरीचा कारोबार तिच्या डोक्यावर आहे. कशाला या नसत्या उच्चपत्या? नाही पद्माकर साहेब, हे जे चाललंय ना, हे सगळं अमृत स्वीट्सला खाली बसवण्यासाठी चाललंय. शालिनीताई आणि मुक्ता यांना बर्बाद करण्यासाठी करते बाई. भयानक बाई आहे ती. आपल्याच घरातल्या लोकांबरोबर कॉम्पिटिशन करायची. पद्माकर साहेब, ही मेघना काय किंवा अरुण गडकरी सारखी माणसं काय वाटेल त्या थराला जाऊ शकतात. आम्ही शालिनींना सावध केलेलं आहे, पण गोवर्धन आपल्याला काळजी घ्यायला हवी आहे. नाही, ते तर मी करेनच, पण मी फोन एवढ्यासाठी केला तुम्हाला की ह्या वेळेला मी गप्प बसणार नाही. तिला कारखाना उभा करायचं करू दे, पण मी अशी खेळी खेळणार आहे ना, आयुष्यात तो कारखाना उभा राहणार नाही. बघाच तुम्ही. विनीनं घटस्फोट मागितलाय. म्हणा तिची तरी काय चूक? तिला नॉर्मल आनंदी आयुष्य जगायचा पूर्ण अधिकार आहेच की.
आपलंच नाणं खोटं, त्यामुळे काही बोलताही येत नाही. आणि या बाबतीत ज्यानं बोलायचं, उत्तर द्यायचं, तो सुशांतही गायब. एकूण काय तर सगळा नुसता सावळा गोंधळ आहे. मंदा दादा, मधुरा वहिनीला भेटायला आले. कशी आहे ती? तू सगळी नाती संपवायलाच निघाली आहेस, मग हे भेटायला येण्याचं नाटक कशाला करतेस? काय बोलताय तुम्ही? मला काही कळलं नाही. तुला खरंच कळत नाहीये की सगळं कळून न कळल्यासारखं करतेस तू? तुम्ही आज असं का बोलताय माझ्याशी? माझं काही चुकलं का? चूक झालीच तर ती आमचीच झाली असेल आणि आम्ही ती मान्यही करतो. पण एका बाजूला तू वकिलाची नोटीस पाठवतेस आणि मधुराला भेटायलाही येतेस. या दोन गोष्टींचा मेळ कसा काय घालायचा ग? मला खरंच काही कळत नाहीये. कसली नोटीस? कोणी पाठवली? सुशांत इथे असताना तर डिवोर्स पेपर्सवर मीच त्याला सह्या करायला सांगितलं असतं. तो कुठे आहे त्याचा काहीच पत्ता नाही. मला आणि मधुराला मात्र नसता मनस्ताप झालाय. मला खरंच हा प्रकार काय नाही कळत आहे. मला नीट समजवाल का तुम्ही? तू सह्या करून पाठवलेली वकिलाची नोटीस मला मिळाली. अजूनही विश्वास नसेल तर ती नोटीस तिथेच पडली. तूच बघ. सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही विसरूनच गेले. जोपर्यंत मला काहीतरी तुझ्यासाठी करता येतं ना, मला करू. अगं खंडाळ्याला आपली प्रॉपर्टी आहे, ते मी तुझ्या नावाने करते. तुझं एक विनीत, अगं मी तुझी आई आहे, मला तुझी काळजी वाटणार की नाही? उद्या मला काही झालं तर तुला कोणापुढे हात पसरायला नको. बरं आहे बघ, उद्या जर तुला नको असेल ना हे, तर तू दान करून टाक. पण आता माझ्या इच्छेखातर सही कर प्लीज बेटा.
नाही बरोबर आहे तुमचं. तुम्ही एक काम करा, सगळे डिटेल्स मला पाठवून द्या. या या ओके या. तुम्हाला मी अशासाठी इथे बोलवलं होतं की अमृत डेअरीतर्फे आपण एक नवीन बिझनेस सुरू करतो हे तुम्हाला माहितीच आहे, मिठायांचा बिझनेस. अर्थात या संदर्भातल्या डिटेल्स म्हणजे कोणावर काय जबाबदारी आहे, कोण काय काम करणार आहे, काय स्ट्रॅटेजीज आहेत, हे सगळं तुम्हाला मी लवकरच सांगेन. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या बिझनेसबद्दलची कुठलीही माहिती बाहेर जाता कामा नये. आपल्या प्रतिस्पर्धी कंपनींना यातलं काहीही कळता कामा नये. एक्सक्यूज मी. हा विनी बोल. मामा हे काय चाललंय तुझं? काय झालं? फॉर गॉड सेक आता तरी माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं सोडून दे. विनी, मी एका मीटिंग मध्ये आहे, आपण जरा नंतर बोलूया का? नो मामा, मला आत्ता उत्तर हवंय. मला फसवून तू माझ्याकडून डिवोर्स पेपर्सवर सह्या करून घेतल्या. मामा, असं करताना तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही का ग? विनी, हे बघ, या घरगुती गोष्टी आहेत, आपण भेटून बोलूया का? हो, माझा संसार मोडायला निघालेस तू. त्याआधी माझ्याशी बोलावं एवढं सुद्धा तुला सुचलं नाही. आणि कुठल्या घरादाराच्या गोष्टी करतेस ग तू? बोल ना. हे बघ, दिस मीटिंग इज ओव्हर. आपण नंतर बोलू. एवढेच हवे होते ना? हो हो. आणि काम कुठल्याही परिस्थितीत व्हायलाच हवं.